जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर, ज्याचं नाव आहे टेक्स्टबुक सुपर कोचिंग. विद्यार्थी मित्रांनो, मी पवन सर. आणि जसं तुम्ही थंबनेल मध्ये बघितलं असेल त्याप्रमाणे की पोरांची सर्वात आवडती पोस्ट एमपीएससी मध्ये, म्हणजे ग्रामीण भागातून जे मुलं येतात, ठीक आहे, त्यांची सर्वात आवडती पोस्ट कोणती असेल तर ती आहे PSI. कारण की जर तुम्ही बघितलं असेल, ग्रामीण भाग असो शहरी भाग असो, की एक पोलीस आणि पोलीस खात्यातील 2 स्टार वाली वर्दी हे पोरांचं क्रेज असतं. तुमचं ते क्रेज आहे की नाही तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवायचं आहे मला. ठीक आहे, त्याविषयी आपण संपूर्ण जाणून घेऊया. त्यापूर्वी मी माझं थोडासा हे सांगतोय, एक्सपिरियन्स सांगतोय. बाळांनो, 2019-20 असे दोन्ही वेळा मी एमपीएससी साठी क्वालिफाय झालो होतो. PSI साठी 2020 मध्ये मी प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू, तसं म्हणजे ग्राउंड असतं आणि त्यानंतर इंटरव्ह्यू असतो, इंटरव्ह्यू फेस केलेला आहे 2020 ला. ठीक आहे, जो त्या परीक्षेचा मला तितकासा अनुभव आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला सांगतोय की हे पोस्ट म्हणजे नेमकी का, आणि एमपीएससी मध्ये ही पोस्ट काढायला तितकीशी सोपी का जातं. कारण की पोरांना असं म्हणतात की सर, एमपीएससी मध्ये जर सर्वात लवकर आणि सर्वात सोपी पोस्ट कोणती असेल काढायला तर PSI आहे. ठीक आहे, त्याच्या मागचे रिझन काय आहे ते सांगतोय. कोणती पोस्ट काढायला सोपी किंवा खूप जास्त कठीण नाही आहे, पण मी तुम्हाला सांगतोय PSI तुलनेनं का सोपी जात आहे. ठीक आहे, हे 2 स्टार, ठीक आहे, आणि महाराष्ट्र पोलीस हे प्रत्येकाचं कित्येकांचं स्वप्न असतं. यासाठी दिवस रात्र आपला युवा वर्ग, माझा विद्यार्थी मित्र मैत्रिणी, भाऊ बहिणी खूप दिवस रात्र झटतायत ते यासाठी 2 स्टार साठी. म्हणतात ना, यू ही नहीं सचते सितारे कांदों पे, यू ही नहीं सचते सितारे कांदों पे, जितनी जाने कितनी रातें मुकम्मल करनी पड़ती है. सहज असं मिळत नाही, त्यासाठी कितीतरी वर्षाचा त्याग असतो. ठीक आहे, तत्पूर्वी सांगतोय एमपीएससी. ठीक आहे, एमपीएससी ची जी जाहिरात आहे ती आउट झाली आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 14 मे पर्यंत या जाहिरातीला मुदतवाढ मिळाली आहे. सो तुम्ही 14 मे पर्यंत याला अप्लाय करू शकता. PSI चे यावर्षी 310 पद आहेत. लक्षात ठेवायचं, सर्वात जास्त जागा ह्या PSI च्या निघतात, कारण की लॉ अँड ऑर्डर सुरक्षित असणं हे राज्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाचं असतं. त्यामुळे जागा जास्त निघतात, सो त्याच्यामुळे सिलेक्शन जास्त येतात. आणि कट ऑफ आधी कमी यायचं, कारण की 1 एक्झाम 1 कट ऑफ होती. ठीक आहे, म्हणजे 1 एक्झाम 1 कट ऑफ नव्हता. PSI चा वेगळा कट ऑफ लागायचा म्हणून कमी यायचा. मात्र आता PSI, STI, ASO आणि SR या सर्वांचा कट ऑफ सारखाच येतो. तर बघा, यावर्षी 310 जागांसाठी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 58 जागा ह्या ओपन मध्ये आहेत. ठीक आहे, त्यानंतर 31 EWS, त्यानंतर SCBC 31, विमाप्र 7, इमाव 82 जागा आहेत, भजड 8, भजक 15, भजब 9, विजा 13, अज म्हणजे अनुसूचित जमाती 26 आणि अज 30. अशा प्रकारे एकूण 310 पदांची जाहिरात प्रसिद्ध यावेळी झालेली तुम्हाला दिसते. आता एक लक्षात ठेवा की कंबाईन ग्रुप बी मध्ये 4 पद असतात, ज्याला तुम्ही याला ASO म्हणतात, ही मंत्रालय स्तरावरची पोस्ट आहे. त्यानंतर याला सेल टॅक्स इन्स्पेक्टर म्हणायचे, मात्र आता स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणतात. राज्य कर निरीक्षक म्हणतात. त्यानंतर तुमची आवडती पोस्ट PSI आणि SR, ज्याची पद यावर्षी आले नाही. ठीक आहे, आणि याची जी बेसिक पे असतं ती आहे S14. लक्षात ठेवायचं बाळांनो की जर तुम्ही ग्रुप सी मध्ये सिलेक्ट झाले तर तुमचा पगार असतो S6 किंवा S8. क्लर्क झाले तर S6 आणि जर STA झाले तर S8 असतो. म्हणजे जवळपास तुम्हाला 40,000च्या जवळपास आणि इथे 45,000च्या जवळपास पगार मिळतो. मात्र S14 मध्ये तुम्हाला हा तुमचा ग्रॉस सॅलरी ही राहते 80K च्या जवळपास, 80,000च्या जवळ राहते आणि हातात तुमच्या 60+ हजार पगार येतो. अशा प्रकारची पोस्ट आहे. ठीक आहे, याची प्रमोशन्स काय, रिस्पॉन्सिबिलिटीज काय, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगतोय. लक्षात ठेवायचं, यासाठी PSI साठी वयाची अट किती पाहिजे तर मिनिमम 19 वर्ष पाहिजे. अमागास असेल तर 31 वर्ष, आणि म्हणजे ओपन कॅटेगरी मधून असाल तर तुम्हाला इथे 31 वर्ष वय पाहिजे जास्तीत जास्त, आणि तसं 34 चालतंय. ठीक आहे, आणि खेळाडू वगैरे यांच्यासाठी वेगळा क्रायटेरिया तुम्हाला दिलेला दिसतोय. महत्वाचा मुद्दा सर, मग एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय काय हवं? काहीच नाही, बेसिक 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 म्हणजेच एक मराठी भाषेचं ज्ञान. मग सर, मराठी भाषेचं ज्ञान आहे नाही कसं ओळखायचं? आता मला मागं एक कर्नाटक मधून कॉल आला, ते सर गोंदियाचे आहेत आणि त्यांच्या मुलीचं शिक्षण ते एअरफोर्स मध्ये असल्यामुळे त्यांचं सगळं तिथं कर्नाटक मध्येच झालंय, सॉरी नेव्ही मध्ये असल्यामुळे.
मग आता काय की सर्व कसं समजायचं की माझ्या मुलीला मराठी भाषा येतं की नाही, तर त्यांना त्यासाठी एक असतं, एक तर तुम्हाला 10वी-12वीला सब्जेक्ट असतोच, ते प्रमाणपत्र अपलोड करावं लागतं किंवा म्हणजे मार्कशीट किंवा त्याचं बोर्ड सर्टिफिकेट, किंवा जर असं तुमचा मराठी सब्जेक्ट कुठेही नसेल तर तुमच्या कॉलेजमधून तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं की याला मराठी भाषेचं उत्तम ज्ञान आहे, बोलता लिहिता वाचता येतं, संपला विषय. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे, ग्रॅज्युएशन, ठीक आहे. मग तुमचं 3 इयर 4 इयर 5 इयर जे ग्रॅज्युएशन असेल ते. मग सर आम्ही आता ग्रॅज्युएशन झालं नाही, लास्ट इयरला आम्ही परीक्षा देऊ शकतो का? यस. 19 वर्षाच्या वरचा व्यक्ती कोणीही परीक्षा देऊ शकतो, फक्त ज्या दिवशी मेन्सचा फॉर्म भराल त्या दिवशी तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे. ठीक आहे, आले लक्षात? अशा प्रकारे हे तुम्हाला दिसतंय. आणि यासाठी आणखी काही पात्रता आहेत. उंचीची अट आहे बघा, PSI मध्ये जे उंचीची अट आहे की पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर इतकी उंची पाहिजे, छाती जी आहे 79 पाहिजे आणि फुगून 5 पाहिजे. ठीक आहे. मला याची भीती होती, फुगवता येईल नाही फुगवता येईल, फुगवता येईल नाही फुगवता येईल, आणि माझी जी होती त्यावेळेस 84 होती आणि मी फुगवली त्यावेळेस ती 92 झाली होती. ठीक आहे, हे कधीची गोष्ट आहे, ते 23 मध्ये ग्राउंड झालं तेव्हाची. ठीक आहे, तर ते इझिली होऊन जातं. आणि स्त्रियांसाठी महिलांसाठी ते 157 आहे, कळालं का? हे तृतीयपंथी वगैरे यांच्यासाठी पण तुम्हाला ते सेम दिसतं, 157 उंची हवी असते. आता बघा प्रिलिम्स जी आहे, प्रिलिम्स ही 100 मार्क्सची होते आणि 100च प्रश्न असतात आणि पदवीचा दर्जा असतो. बायलिंग्युअल पेपर असतो, इंग्लिश आणि मराठी. प्रश्न पहिले मराठीत असेल, मग इंग्लिश मध्ये ट्रान्सलेटेड असेल आणि 1 तासाचा वेळ असतो. MCQ टाइप क्वेश्चन आहे, एक्झाम आहे आणि 1 एक्झाम 1 कट ऑफ आहे. सर्वांसाठी एक कट ऑफ लागतोय, अशा प्रकारची परीक्षा आहे. ठीक आहे, झालंय. लक्षात ठेवा, PSI STI ASO यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ASO STI आणि SR यांना फक्त प्री असतं आणि मेन्स असतं, संपला विषय. पण आपली PSI जी आहे याला 4 टप्पे असतात. याला प्री राहते, त्यानंतर मेन्स राहते, त्यानंतर फिजिकल टेस्ट राहते ज्याला ग्राउंड म्हणतो आपण, आणि त्यानंतर इंटरव्ह्यू राहतो. इंटरव्ह्यू राहतो 40 मार्कचा. ठीक आहे, आणि फिजिकल टेस्ट राहते 100 मार्कची. 100 पैकी 70 मार्क्स घेणं कंपल्सरी आहे. हे काउंट होत नाहीत, पण मात्र 70 मार्क्स घेतल्याशिवाय तुमचा रिझल्ट येणार नाही. तुम्हाला जर 69 मार्क्स असेल तर रिझल्ट येणार नाही, अशा प्रकारची ही मुद्दा राहतो. ठीक आहे, आता बघा जसा प्रिलिम्स आहे, सर्व प्रिलिम्स मध्ये कोणकोणते सब्जेक्ट असतात तो, तर प्रिलिम्स मध्ये बघा बाळांनो 7 सब्जेक्ट असतात, म्हणजे 8 असतात सब्जेक्ट. कोणकोणते बघा, एक असतो पॉलिटिक, त्यानंतर इकॉनॉमी, सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी, हे झाले 5. करंट अफेअर असतो, रिझनिंग असतो आणि मॅथ्स असतो. अशा प्रकारे तुम्हाला हे काय दिसतात, 8 सब्जेक्ट दिसतात. आणि कट ऑफ आतापर्यंत किती आलाय? कट ऑफ हा 52 ते 57च्या दरम्यान असतो. लक्षात ठेवायचं, 100 पैकी तुम्हाला किती असावे लागतात? 52 ते 57 गुण असावे लागतात, तर तुम्ही तिथे पास होता. ठीक आहे, आणि प्रिलिमचे मार्क्स हे तुमचे काउंट होत नसतात, फक्त प्रिलिमचे क्वालिफाईंग टेस्ट आहे, तुम्हाला करावी लागते. त्यानंतर मेन्स मध्ये मग तुमची परीक्षा 400 मार्कची होते, कारण की 2 पेपर असतात, ज्याला पेपर 1 म्हणतात मेन्स मध्ये आणि पेपर 2 असतो. पेपर 1 हा इंग्लिश आणि मराठीचा असतो. याचे 50 क्वेश्चन असतात इंग्लिशचे आणि 50 क्वेश्चन मराठीचे असतात. ठीक आहे, इंटू 2 त्याप्रमाणे 100 गुण असतात. म्हणजे हा पेपर किती गुणांचा झाला? 200 गुणांचा. आणि मेन्स मध्ये हे सगळे सब्जेक्ट आहेत, सगळे सब्जेक्ट आहेत. आणखी काही ऍडिशनल सब्जेक्ट होतात, म्हणजे प्रीचे जे आहेत, पूर्वचे, ते पूर्वचे सर्व 8 सब्जेक्ट आहेत. आणि रिमोट सेन्सिंग आहे, त्याच्यानंतर RTI RTS आहे, RTI RTS, त्याच्यानंतर ICT आहे. ओके, सो असे काही सब्जेक्ट आणि पर्यावरण आहे, हे सब्जेक्ट ऍड होतात. आणि हा पेपर पण 200 मार्क्सचा आहे. म्हणजे तुमची मेन्स एकूण किती असते? हे 400 गुणांची असते. आलं का लक्षात? हे बघा, हे 100, हे 100 झाले 200 आणि 200 400. ठीक आहे, अशा प्रकारे ही तुमची मेन्स होते. आता एक लक्षात ठेवायचं की यासाठी फिजिकल टेस्ट राहते बघा. फिजिकल टेस्ट ही फक्त अर्हताकारी आहे. आता इथं 60 दिला आहे, पण 70% गुण असावे लागतात. किती? 70% गुण असावे लागतात. लक्षात ठेवायचं, अर्हताकारी जी आहे, आता पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी म्हणजे याचे मार्क्स क्वालिफाय होत नाहीत, पण तुम्हाला जर सिलेक्शन व्हायचं असेल, अंतिम यादीत नाव यायचं असेल, तर तुम्हाला 70 गुण घेणं आवश्यक आहे. मग आता काय काय असतो मुलांसाठी, काय इव्हेंट असतात तर बघा, मुलांसाठी धावणे हा इव्हेंट असतो 800 मीटर, याला 50 मार्क्स असतात. ठीक आहे, 5-10 मध्ये 5 मिनिट 10 सेकंदात वगैरे ते करावं लागतं तुम्हाला. ठीक आहे,
त्याच्यानंतर पुलअप्स असतात, 2.5 मार्कची एक पुलअप असते आणि 8 पुलअप्स करावे लागतात. गोळा फेक असतो, ठीक आहे, तो असतो गोळा 7 किलोचा, 7 किलो 260 ग्रॅम, ठीक आहे, आणि लांब उडी राहते. सो असे 4 इव्हेंट राहतात, ठीक आहे, असे 4 इव्हेंट असतात. याच्यापैकी माझा सर्वात स्ट्रॉंग, मी जेव्हा तयारी करायचो तेव्हा माझा सर्वात स्ट्रॉंग इव्हेंट कोणता होता माहितीये का? तो होता बेटा की मी गोळा चांगला फेकायचो आणि मला लांब उडी करता येत नव्हती. पण जेव्हा एमपीए मध्ये ग्राउंड झालं, ठीक आहे, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिकला, तेव्हा मी गोळा पायाजवळच फेकला आणि लांब उडी मात्र आउट ऑफ मारली होती, ठीक आहे, असं होतं तिथं. आणि स्त्रियांसाठी धावणे 400 मीटर आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर लांब उडी आहे आणि गोळा फेक आहे. गोळा हा 4 किलोचा असतो. सो अशा प्रकारे ही क्वालिफाईंग टेस्ट तुम्हाला दिसतंय आणि हे केल्याशिवाय तुम्हाला तुमचा रिझल्ट येऊ शकत नाही. आता बघा सर, मग ही जी PSI आहे बाळांनो, ही जर नोट्स तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनल मध्ये सर्च करायचं आहे तुम्हाला पवन बी MPSC. हे जर सर्च केलं तर तुम्हाला इझिली मिळून जाईल. दुसरा महत्वाचा मुद्दा, माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9881744762. तुमच्यापैकी काही गृहिणी असतील, काही ताई असतील, त्याच्यानंतर काही असे असतील जे पार्ट टाइम जॉब करतात आणि त्यांना PSIचं क्रेज आहे किंवा MPSC कंबाईनची तयारी करायची आहे, तर मला इथं कॉन्टॅक्ट करू शकता. मी एक उदाहरण देतो. माझ्यासोबत एक ताई अभ्यास करायच्या, रसिका ताई म्हणून, अमरावतीलाच, ठीक आहे. तर त्यांना एक बाळ होतं, ठीक आहे, मुलगी होती, आणि ते करत करत आणि सोबत घर चालवत चालवत त्यांनी PSIचा त्या ठिकाणी इंटरव्ह्यू सुद्धा दिलेला आहे, ठीक आहे. अशा प्रकारे आता त्या ITI ला इन्स्ट्रक्टर म्हणून आहेत. PSI त्यांनी जॉईन केलं नाही, ते चांगली पोस्ट असल्यामुळे, चांगली पोस्ट म्हणजे ते गावात पोस्ट असल्यामुळे, अमरावतीलाच पोस्ट असल्यामुळे त्यांनी ती जॉईन केली. पण सांगतोय की सोबत सोबत तुम्ही ते करू शकता, अशा प्रकारची पोस्ट आहे, ठीक आहे. बघा आता काय होतं माहितीये का, आता तुम्ही ज्या परीक्षेची अभ्यास कराल 50% पद, समजा पोलीस खात्यात 1,00,000 पद आहेत, तर लक्षात ठेवायचं त्यापैकी 50% पद हे नियुक्तीद्वारे MPSC द्वारे, त्याच्यानंतर 25% डिपार्टमेंटल PSI. डिपार्टमेंटल PSI म्हणजे काय, की जे कॉन्स्टेबल आहेत, त्यानंतर नाईक आहेत, जमदार ज्यांना म्हणतोय, सो ते परीक्षा देऊ शकतात आणि 25% ह्या पदोन्नतीसाठी असतात, प्रमोशन बेस्ड पोस्ट असतात. अशा प्रकारे हे राहत आहे, म्हणजे 50% जागा या MPSC थ्रू भरल्या जातात, ठीक आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलंय, प्रिलिम्स जी 100 गुणांची आहे, मेन्स ही 400 गुणांची आहे, फिजिकल टेस्ट ही तुम्हाला क्वालिफाईंग आहे 70, आणि लक्षात ठेवायचं हे मुलाखत जी आहे ही 40 गुणांची आहे. म्हणजे तुमचा जो रिझल्ट येईल हा PSIचा किती येईल, मेन्सचे 400 मार्क्स आणि 40 मार्क्स हे मुलाखतीचे, म्हणजे 440 पैकी किती असा येईल रिझल्ट. कारण की प्रिलिम्स ही फक्त क्वालिफाईंग आहे, त्याचे मार्क्स मोजत नाहीत, आणि फिजिकल टेस्ट सुद्धा क्वालिफाईंग आहे. आधी मार्क्स मोजले जायचे, जोपर्यंत 2020चा जेव्हा दिला मी, ठीक आहे, तोपर्यंत काय होतं, तोपर्यंत त्याचे मार्क्स मोजले जायचे. म्हणजे आमच्या वेळेस कसं होतं, आमच्या वेळेस असं होतं की 400 मेन्सचे गुण, ठीक आहे, त्याच्यानंतर 100 फिजिकल टेस्ट आणि त्याच्यानंतर 40 हे, सो असं व्हायचं 540, ठीक येते लक्षात. म्हणजे त्यावेळेस तर 100 एक गुण एकच याचा होता, 200 मार्क्सचीच होती, पण सांगतोय तुम्हाला. सो अशा प्रकारे 540 पैकी मोजले जायचे, आणि कायदे वगैरे त्यावेळेस अभ्यास होते. आता कायदे वगैरे राहिले नाही, जनरलाइज आहे, ठीक आहे. आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं कोणते सब्जेक्ट आहेत, मेन्सला कोणते सब्जेक्ट आहेत, ह्या गोष्टी समजून सांगितल्या. तत्पूर्वी सांगतो पुढे जाण्याच्या आधी, की जर तुम्हाला राज्यसेवेची तयारी करायची असेल बाळांनो, किंवा कंबाईन परीक्षेची तयारी करायची असेल, PSI STI ASO, तर आपली MPSC कंबाईन ग्रुप BC ही बॅच आहे, ठीक आहे. या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की या बॅच मध्ये तुम्हाला प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू या सर्व टप्प्यांवर तुमच्याकडून तयारी करून घेतल्या जातात. सोबत तुम्हाला ज्या नोट्स आहेत ह्या डाउनलोडेबल फॉर्म मध्ये दिल्या जातात, तितक्या नोट्स वाचायच्या असतात. सोबतच तुम्हाला प्रत्येक टॉपिक वाईज MCQ टेस्ट राहतात, फुल लेंथ टेस्ट सिरीज राहतात, आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला मेंटरशिप राहते. जसं आता फॉर एक्झाम्पल की जर मी तुमचा मेंटर राहील तुमच्या या संपूर्ण प्रवासामध्ये, तुमच्या आन्सर वगैरे असतील ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत तुमचा मेंटर असेल काउन्सिलिंगसाठी, आणि इथं तुमचा संपूर्ण सिलेबस शिकवला जातात. सर्वात महत्वाचं म्हणजे की ही ऑनलाईन बॅच आहे, ज्या बॅच मध्ये तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार लेक्चर करू शकता, लाईव्ह असेल, रेकॉर्डेड असेल, असं करू शकता. अनलिमिटेड वॉच टाइम आहे, आणि विशेष म्हणजे 18 महिन्याचा 18 मंथ ऍक्सेस तुम्हाला दिला जातो.
18 महिन्याचा ऍक्सेस. ठीक आहे. ही बॅच घेताना जर कोणाची पैशाची अडचण असेल तर त्यासाठी आपण EMI ऑप्शन सुद्धा चालू केले. म्हणजे तुम्ही काय करू शकता, इझी इन्स्टॉलमेंट मध्ये सुद्धा ही बॅच घेऊ शकता. अशा प्रकारची बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे बाळांनो, 9881744762. यावर तुम्ही काय करू शकता, मला कॉल करू शकता. ठीक आहे, चालतंय. चला पुढे जाऊया. आता बघा, पुढचा मुद्दा असा आहे की सर ही सिलेक्शन प्रोसेस तुम्ही समजून सांगितली, आता पुढे काय होतं, या पदाच्या जबाबदाऱ्या वगैरे ह्या सर्व गोष्टी आम्हाला समजून सांगा. तर बघा बाळांनो, हा क्रायटेरिया सांगितलाय, वजन. ठीक आहे, हे काही मॅटर नाही करत वजन वगैरे किती आहे. ठीक आहे, कोणत्या क्रायटेरिया किती मिनिटात पूर्ण करावं लागतं फिजिकलचा हे सुद्धा सांगितलं आहे. बघा आता बघा, शारीरिक चाचणीमध्ये 70% गुण घ्यावे लागते. 60चा आहे क्रायटेरिया, 25-24चा जो हे आलं होतं नोटिफिकेशन त्यानुसार नंतर 70 केलंय. सो यामध्ये तुम्हाला क्वालिफाईंग टेस्ट आहे, फिजिकल टेस्ट. आणि एक लक्षात ठेवायचं की तुमचा जो दर्जा आहे हा दर्जा काय, गट ब दर्जा आहे, अराजपत्रित. ठीक आहे, अराजपत्रित गट ब दर्जा आहे, म्हणजे क्लास 2 ची पोस्ट आहे PSI. त्यानंतर तुम्ही कोणत्याही गुन्ह्याचं इन्व्हेस्टिगेशन जर करायचं असेल तर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर राहतो तो म्हणजे हा. म्हणून लक्षात ठेवायचं, PSIच्या मुख्य जबाबदाऱ्या जर काही असेल तर गुन्ह्याचा तपास करणे, कायदा सुव्यवस्था राखण करणे आणि स्थानिक पातळीवर मुख्य चेहरा म्हणून काम करणे. ठीक आहे, सो ही सर्वात महत्वाची आहे. त्यानंतर प्रोबेशन पिरियड हा 2 वर्षाचा असतो. पहिले तर 11 महिन्याचं ट्रेनिंग असतं. म्हणजे बघा, PSI ला प्रॉपर MPA मध्ये, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक मध्ये 11 महिन्याचं काय करावं लागतं, ट्रेनिंग कंप्लीट करावं लागतं. आणि त्यानंतर पोस्टिंग मिळतं. म्हणजे जे तुमची, त्याला स्टार ओपनिंग सेरेमनी म्हणतात, की तुम्हाला तुमचं पूर्ण ट्रेनिंग होईपर्यंत त्या एक्झाम वगैरे पास करावे लागतात. ट्रेनिंग होईपर्यंत तुम्हाला स्टार मिळत नाही. ठीक आहे, मग तुम्हाला जेव्हा तुमचं काय राहतं, पासिंग आउट परेड राहते तेव्हा तुमची स्टार ओपनिंग सेरेमनी असतं. त्यानंतर तुम्हाला ऑर्डरी मिळतात, तुम्हाला कुठं मिळालं तर. आणि 2 वर्षाचा परीक्षा कालावधी असतो. ठीक आहे, तुमचा पगार हा तुमचा MPA मध्येच चालू झालेला असतो, महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये. फक्त तिथं तुम्हाला HRA मिळत नाही. ठीक आहे, म्हणजे महागाई भत्ते वगैरे, घर भाडे वगैरे ह्या गोष्टी मिळत नसतात, कारण की ते तिथंच प्रोव्हाइड केलं जात आहे. ठीक आहे, सोबत एक लक्षात घ्या की याचा जो पे स्केल आहे हे S14 आहे. S14 ही खूप चांगली पे स्केल आहे. म्हणजे या जमान्यात मिनिमम S14 S13चा तरी जॉब पाहिजे. S6 S8 S10 इथं फक्त तुमच्या गरजा पूर्ण होतात. सेव्हिंगचा तुम्ही विचार करू शकत नाही. हे सगळं ह्या गोष्टी का सांगू शकतो, मी शासकीय नोकरीतून राजीनामा देऊन बाहेर आलो म्हणून तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, झालंय. सो पे स्केल जी आहे हे 38,600 राहते. आणि 38,600 आणि जवळपास 60,000च्या वर हे तुम्हाला काय मिळतंय, तिथं पेमेंट मिळतंय. सो अशा प्रकारे हे पेमेंट राहतं. ठीक आहे, आता प्रमोशन काय होतं बघा, लक्ष द्या. तुम्ही किती यंगेस्ट आहात त्याच्यावर डिपेंड करतं. आता सरकारचा काय प्रस्ताव आहे की हे जे पद आहे हे API हे रद्द करण्याचं चालू आहे. अजून झालं नाही पण होण्याचं चालू आहे. जर हे पद रद्द झालं तर तुम्ही डायरेक्ट PSI to PI व्हाल, पोलीस इन्स्पेक्टर व्हाल. त्यानंतर तुम्ही DYSP व्हाल. ठीक आहे, DYSP नंतर मग तुम्ही ऍडिशनल SP या पदापर्यंत जाऊ शकतो. म्हणजे एक PSI चा कॅन्डिडेट हा त्याच्या अंतिम वयापर्यंत ऍडिशनल SP पर्यंत जाऊ शकतो. आणि प्रमोशन फास्ट आहे. ठीक आहे, सो म्हणून लक्षात ठेवायचं, PSI त्यानंतर API PI आणि मग इथून तुम्हाला ACPA DYSP. सो अशा पद्धतीने तुमचं प्रमोशन तिथपर्यंत होतं. म्हणजे तुम्ही गॅझेटेड ऑफिसर आणि एका जिल्ह्याची सुद्धा कमांड तुमच्याकडे येऊ शकते, इतकी पॉवरफुल पोस्ट आहे. ठीक आहे, बाकी पोस्ट मध्ये किती पॉवर आहे हे तुम्हाला सांगायचा विशेष गरज नाही. फक्त एकच आहे की प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू यासाठी चांगली तयारी करावी लागते. जर तुम्ही प्रॉपर तयारी केली आणि प्रॉपर पद्धतीने जर केलं तर काहीही तुम्हाला जड जाणार नाही. ठीक आहे, जर तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तरी ओके आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आम्हाला सर गायडन्सची गरज आहे, कारण की विदाऊट गायडन्स थोडा वेळ लागतोय. ठीक आहे, सो त्यासाठी आपली MPSC कंबाईन ग्रुप BCची बॅच आहे. ही बॅच तुम्ही 26 ची जाहिरात असो किंवा 27 ची जाहिरात असो दोन्हीसाठी अवेलेबल आहे. जर तुम्हाला ही जॉईन करायची असेल, आय रिपीट, जर जॉईन करायची असेल तर मला आताच्या नंबरला कॉल करा किंवा मेसेज करा, 9881744762. आपलं टेलिग्राम चॅनल आहे बाळांनो, पवन बी MPSC. ठीक आहे, पवन बी MPSC या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जुळून ही नोट्स डाउनलोड करू शकता. काही प्रश्न असेल बिनधास्त इथे कनेक्ट करा मला. त्याच्याशिवाय काही तुमचे प्रश्न असतील जे मी इथं बोललो नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, आम्ही त्याला रिस्पॉन्ड करू.
इथंच थांबतोय. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.